नारायण गव्हाण ग्रामस्थांचा संताप। प्रलंबित चौपदरीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर 40 डिग्रीच्या पुढील तापमानात डांबरी रस्त्यावर लोटांगण आंदोलन। रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन। भूधारकांना मोबदला देण्याची मागणी। निष्क्रिय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। अहिल्यानगर प्रतिनिधी। नगर पुणे महामार्गावरील नारायण गव्हाण येथील प्रलंबित चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे। भूधारकांना योग्य मोबदला द्यावा, तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांना जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावेत। या विविध मागण्यांसाठी नारायण गव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बबन शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर 40 डिग्रीच्या पुढील तापमानात डांबरी रस्त्यावर लोटांगण आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। यावेळी शरद पवळे, शिवाजी नवले, संतोष कोहकडे, रमेश कोहकडे, रामचंद्र उचिते, संजय साबळे, बबनराव गुंड, किरण ठुबे, बाजीराव जगदाळे, जनार्दन खोबरे, सचिन कांडेकर, राजेंद्र सरडे आदी उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की नारायण गव्हाण येथील महामार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे। वाढती वाहन संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे गाव परिसरात वारंवार अपघात होत असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। सातत्याने छोटे मोठे अपघात घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थ व समाज संघटनांनी वेळोवेळी आंदोलन व पाठपुरावा करून प्रशासनाने लक्ष वेधले। सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्या प्रयत्नातून 945 मीटरपैकी 815 मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले, मात्र अद्याप 120 ते 150 मीटरचे काम प्रलंबित आहे। नारायण गव्हाण गाव रस्त्याच्या मध्यभागी असल्याने ग्रामस्थांचा या मार्गावर मोठ्या प्रमाणात दळणवळणासाठी वापर होत असतो। त्यामुळे अपघात टाळण्यासाठी उर्वरित चौपदरीकरण तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच भूधारकांना योग्य मोबदला द्यावा, कामात दिरंगाई करणाऱ्या निष्क्रिय व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि भविष्यात महामार्गावर कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली। दरम्यान नारायण गव्हाणसह नगर पुणे महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच शासनाची अंत्ययात्रा काढण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। नमस्कार, माझं नाव सचिन बबन शेळके, राहणार नारायण गव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। आज या ठिकाणी नगर पुणे महामार्गावर असलेले नारायण गव्हाण गाव आणि या गावामधले असलेला अरुंद रस्ता, या रस्त्याची अवस्था 20 वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे। वेळोवेळी प्रशासनाला आम्ही निवेदनं देऊनही कुठल्या प्रकारची या ठिकाणी दखल घेतली जात नाही। आज गाव रस्त्याच्या मध्यावर असल्यामुळे गाव दोन्ही बाजूला गाव आणि मध्ये रस्ता असल्यामुळे काय होते, आमच्या गावातील नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी खूप मोठी कसरत या ठिकाणी करावं लागत आहे। खूप वेळा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे। PSI साहेब आहे, शेळके साहेब आमचे, त्यांच्या घरावरती सळ्याची गाडी गेलेली आहे। त्यावेळेस त्या कुटुंबातील 4 व्यक्ती त्या घरामध्ये झोपलेल्या असताना त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळेस ती वाचलेले आहे त्यावेळेस। परंतु प्रत्येक वेळेस असं घटना या ठिकाणी घडत आहे। डिझेलचा टँकर एक ठिकाणी पलटी झालेला आहे। असे वेळोवेळी आम्ही प्रशासनाला आंदोलन केलेली आहेत। या ठिकाणी गावामध्ये महाराष्ट्र बँकेसमोर 5 दिवसाचं उपोषण केलेलं आहे या नारायण गव्हाण चौपदरीकरणासाठी। त्यामध्ये रास्ता रोकोसुद्धा आंदोलन त्या ठिकाणी झालेलं आहे। पारनेर तहसीलला सुद्धा लोटांगण आंदोलन झालेलं आहे आणि तोडबंद असं हे प्रकारचं एक आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे। अशा अनेक प्रकारचे आंदोलन करूनही प्रशासन मात्र ठम्म बसून आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि आमच्या गावातील लोकांना आज रस्ता ओलांडण्यासाठी खूप मोठी कसरत या ठिकाणी करावं लागत आहे। रस्त्याने जाणारे ॲम्ब्युलन्स गाड्या असते, ट्रॅफिक जाम होत आहे। 945 पैकी 815 मीटरचं काम झालेलं आहे, परंतु त्या ठिकाणी फक्त 130 मीटरचं काम आमचं राहिलेलं आहे। आमच्या गावातील भूधारकांना त्या जागेचा मोबदला मिळावा आणि त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू व्हावं, आमची एवढी मागणी आहे। आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी प्रांत चिंचकर साहेब यांना काला म्हणून घोषित केलं, अधिकारी म्हणून नेमलं। त्यांनी एवढे दिवस काय केलं आतापर्यंत खूप मोठ्या घटना, खूप मोठे ॲक्सिडेंट झालेले आहेत, कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी गमावलेले आहेत, तर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। यामुळे आम्ही आज नगर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी लोटांगण आंदोलन घेऊन जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा जागा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि या ठिकाणी प्रांत चिंचकर साहेब यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे त्या साहेबांना निलंबित करावे, अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। या ठिकाणी नारायण गावातील ग्रामस्थ सर्व या ठिकाणी आलेले आहेत।
धन्यवाद. ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे, परंतु आज जर कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल जर घेतली नाही तर आम्ही भविष्यात पुढल्या काळात आमच्या नारायणगाव गावामध्ये या कलेक्टर साहेबांची प्रेतयात्रा काढून त्या ठिकाणी नारायणगावान रस्त्यावरती आम्ही त्यांच्या पुतळ्याचं दहन करणार आहोत. या नारायणगाव गावासाठी, गावातल्या विद्यार्थ्यांसाठी, ग्रामस्थांसाठी, प्रवाशांसाठी सातत्याने होणारे अपघात पाहून जी अवहेलना, ती वेदना, घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा घटना घडू नये म्हणून हा एक टोकाची भूमिका घेऊन घेतलेला निर्णय, त्याच्या वेदनेला आज प्रशासनाने कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे. सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, आपण न्यायदंडाधिकारी आहात. एका गावामध्ये असे लेकरं आज जीव घेणा प्रवास करतायत. आज ग्रामस्थांना प्रवास रस्त्यावर दळणवळण करता येत नाही, याच्या टोकाचा कार्यक्रम झालेला आहे. आज 120 ते 150 मीटरचा अंतर त्या ठिकाणी राहिलेलं आहे. इतर ठिकाणी काम चालू आहे, परंतु ह्या एका छोट्याशा कामासाठी तुम्ही 20 वर्ष या ठिकाणी लावले आणि एका बाजूला तुम्ही मुबलक असा मोठ्या प्रमाणात निधी टोल नाक्याच्या माध्यमातून वसूल करताय. हा टोल नाक्याचा निधी नेमका जातो कुठं याची पुढच्या काळामध्ये आम्ही चौकशी करणार आहे. सचिन भाऊंनी सांगितलं की दर विभागांना, भूमी अभिलेख असेल, महसूल असेल, या सगळ्या विभागांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून त्यांची एक मिटिंग, संयुक्त मिटिंग घ्यायला हवी होती आणि याचा निर्णय तातडीने घ्यायला पाहिजे होता. या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना मागच्या वेळेस आंदोलनाचा इशारा ह्याच पद्धतीने दिला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही 2 दिवसामध्ये तुमच्या गावामध्ये येतो आणि मी कार्यवाही करणार. जबाबदारीने त्यांनी हे लोटांगण घ्यावं लागतं. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्यानंतर आमच्या एका व्यक्तीला, गावातल्या नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी लोटांगण घ्यावं लागतं, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. एका बाजूला बुलेट ट्रेन बांधतात, विमानमध्ये एक छोटासा गावातला महामार्गावर, नगर पुणे महामार्गावरील हायवेवरील एवढी मोठी अवजडच्या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे खूप जीव घेणा प्रवास होतोय आणि अशा प्रकारच्या जर घटना वारंवार जर घडत असतील आणि हे जर आम्ही आता पुढच्या काळामध्ये सचिन भाऊंनी टोकाचा निर्णय घेण्याची भूमिका या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलीच आहे. अशी वेळ प्रशासनाला येऊ नये, प्रशासनाने विश्वास निर्माण करण्यासाठी आपला विश्वास गमावू नये. आता एवढी 5-7 आंदोलन या ठिकाणी झाले, टोल बंद असेल, रस्ता रोको असेल, उपोषण असेल, आता आमचा संयम या ठिकाणी सुटलेला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन चाललेली आहेत, त्याची तुम्ही गांभीर्याने जर दखल घेत नसाल तर पुढची आंदोलन तीव्र स्वरूपाची होतील. सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण याची दखल घेऊन आमच्या बांधवांना, विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना न्याय द्यावा. धन्यवाद.